ट्यून इन केलंय तुम्ही रेडिओ ऑरेंज 91.9 FM. हो आलो मी आलो. हा आलो. 8 दिवस गेले माहिती आहे, म्हणजे कसे पटकन 8 दिवस गेले काही समजलंच नाही. जुलै महिन्याची 9 तारीख आणि दुपारचा वाजला 1. आणि तुम्हाला तर माहित आहे प्रत्येक रविवारी दुपारी 1 से 3 कोण येते? आरजे श्री. पण या वेळेस आरजे श्री एकटा नाही आला. मायासोबत कोण अशीन? गेस नाही जमत ना गेसिंग. थांबा, मला सांगा की गाववाल्यासोबत कबड्डी खेळणारा, स्वच्छतेची सेवा करणारा, दिव्यांगाचा आधार होणारा आणि भाऊ गोरगरिबाच्या झोपडीत त्यांच्या ताटात जाऊन जेवणारा आणि त्याला जीव बी घालणारा, असा कुठे तुम्ही आमदार किंवा नेता पाहिला का? बसते का विश्वास? नाही बसत ना. पण विश्वास ठेवा लागेल, कारण की आज माझ्या सोबत स्टुडिओ मध्ये आहे प्रत्यक्ष अशी व्यक्ती की ज्यांच्याबद्दल असं म्हटल्या जाते, एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता. बरोबर ओळखलं तुम्ही, कारण की आज आपल्या सोबत दुपारी 1 ते 3 असणार आहे बलाढ्य डॅशिंग आमदार माननीय बच्चू कडू सर. सर वेलकम टू रेडिओ ऑरेंज. धन्यवाद सर. नेहमी राजकारणाबद्दल प्रश्न विचारले जात असतील, तर आज आपण रेडिओ ऑरेंजचा इंटरव्ह्यू सुरू करूया तुमच्या बालपणापासून. सर तुमचं बालपण, तुमचं गाव कसं होतं? आम्ही गावात बेलोरा 5000 लोकवस्तीचं गाव. 4थी नंतर पुन्हा चांदूरला गेलो, चांदूर नंतर पुन्हा अमरावतीला गेलो. त्या पिरियडमध्ये गावाची ओढ होती, गावात आम्ही एकत्र कबड्डी खेळायचं. 8व्या वर्गात असताना एक आमच्या गावच्या सरपंचानं गावात तमाशे आणले आणि तमाशे आणल्यानंतर नेमकं ते 10वी 12वीच्या पिरियडमध्येच आणले, परीक्षेच्या ह्याच्यामध्ये. बरोबर. तेव्हा गावचा बाप त्याच्यात आणि पोरग पण त्याच्यात, हां. आणि सगळेजण ते पाहून दारू पिणं हे करणं सगळं ते खूप चेंगळ व्हायचे. मग आम्ही ठरवलं का बाबा हे तमाशा आपण बंद करायचे. ओके. आणि मग आम्ही ठरवलं काय आपण एसडीओला सांगायचं. आम्ही एसडीओला सांगायला सायकलनं गेलो. बापरे. तिथून 25-30 किलोमीटर अंतर हां आहे. हां. आणि एसडीओ हब झाला तर डायरेक्ट घरीच गेलो, कारण रात्र झाली होती आणि कार्यालय बंद झालं. हां. तिथल्या चपराशाला विचारलं, म्हणे एसडीओचं घर तिकडे आहे, तिथं जा. हां. महुल्ले नावाचे एसडीओ होते, मला आठवते अजूनही. आणि आम्ही त्यांना सांगितलं, 2 पोरं आम्ही सायकलनं आले, तो एकदम हब झालं. इतके लहान पोरं माझ्या घरी कशासाठी आले? म्हटलं बा आमच्या इथं तमाशे सुरू आहे आणि त्याच्यामुळे सगळं वातावरण बिघडलेलं आहे. तर जो सरपंच होता तो म्हणत होता का नाही सर्व कोण बंद करते तमाशे. पण एसडीओ एवढे चांगले होते, त्यांनी म्हणे तुम्ही जा, मी उद्या येतोय. ते आले. दुसऱ्या दिवशी तमाशे बंद केले, दिलेली परवानगी रद्द केली. एकंदरीत चळवळी किंवा आंदोलनाचा जो भाग आहे तो मुळातच सुरुवातीपासून होता. नक्कीच सर. पण सरांचं महाविद्यालयीन जीवन कसं होतं आणि राजकारणात मारली कशी एंट्री, ऐकूया थोड्याच वेळात. तुम्ही ऐकत रहा रेडिओ ऑरेंज 91.9 FM. कुछ खट्टा कुछ मीठा. ट्यून इन केलंय तुम्ही रेडिओ ऑरेंज 91.9 FM आणि शो सुरू झालाय जिंदगी कुछ खट्टी कुछ मिठी. आणि मी आहे तुमचाच आरजे श्री, जो असणार दुपारी 1 से 3. आज आपल्या सोबत आहेत आमदार बच्चू कडू सर. आणि सरांच्या बालपणाबद्दल आपण ऐकलंय, पण एक्झॅक्टली सरांनी राजकारणात कशी मारली एंट्री? सर महाविद्यालयीन जीवनातच ठरवलं होतं की काय? आम्ही असंच अपघातीच झालंय. मी दूध घेऊन जायचं शाळेत कॉलेजमध्ये. माझ्या सायकलला दुधाच्या डबक्या राहायच्या 2 आणि मी सायकलनं जायचं 5 किलोमीटरवर दूध विकायचं सकाळचं आणि मग दुपारचं आपलं आरामशीर आपल्या सोयीनं कॉलेज करायचं. दूध विकणं झालं, कॅन्टीनला उरलेलं दूध घ्यायचं, त्याच्यात ना मित्राला ते दूध पाजून द्यायचं. मैत्री व्हायची आणि अशी दोस्ती झाली. दोस्ती झाल्यावर तिथले काही प्रॉब्लेम होते, काही अडचणी होत्या. मी माझं कधी कधी घोडं घेऊन घोड्यावर पण बसून जायचं. मग मला प्राचार्य म्हणायचे, बघ घोड्यावर कसा काय आला? म्हटलं तो मोटरसायकलवर आला त्याला म्हणत नाही, मी घोड्यावर आला तर काय झालं? शेतकऱ्याचं वाहन घोडा आहे, घोड्यावरच येणार. नंतर प्राचार्य शांत बसायचं. आणि असं करता करता आम्ही पहिलेपासूनच विद्यार्थी ज्या लाईनमध्ये होतोय तिथले जे प्रसंग राहायचे, काही विद्यार्थी गॉगल बिगल लावून स्टाईलनं याच्यामध्ये सांगायचे कॉलेजमध्ये गॉगल नाही चालणार. असं सगळं असताना खेळ आम्ही तिथं आंदोलन केलंच. मी स्वतः सायकलनं 40 किलोमीटर विद्यापीठात जायचं. बापरे. ॲडमिशन झाल्यानंतर
म्हणजे माझा सुरुवातीचा प्रवास सायकलचा खूप होता आणि आम्ही तुकडे गिकडे वाळून घेणं आंदोलन करणं. एकदा मला प्राचार्य मला भारतीय विद्यार्थी सेनेचा तालुका प्रमुख केलं. ओके. ते म्हणत होते प्राचार्यांना मला बोलावून घेतलं आणि तुझं अभिनंदन. म्हणलं प्राचार्यांना आपल्याला बोलावलंय बात में कुछ दम आहे. आणि मग मी लगेच वाटलं का बाबा याच्यात काहीतरी ताकद आहे या पदात. मला काही माहित नव्हतं कारण राजकीय आम्ही नव्हतंच ते. अच्छा. तर त्याच्यातल्या नंतर मग ते काम वाढवणं सुरू केलं. विद्यार्थी सेनेचा तालुका प्रमुख झालोय. मग मला आधी काढलं, मग मी ग्रामीण सेना काढली, मग आमचं पॅनल निवडून आलं. सातत्यानं विद्यार्थ्यांचा हा प्रवास आणि विद्यार्थ्यांचं काम. आणि मी विद्यार्थी पॅनलमध्ये पहिल्यांदा पडलो. माझ्यासाठी 3 जण एकत्र झाले होते आणि त्यांनी मिळून मला पाडलं, पण पॅनल मी निवडून आणलं होतं. नक्कीच सर, पण तुम्ही कधी आशा सोडल्या नाही. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं. केकेच्या आवाजात इक्बाल मधलं हे गाणं तुम्ही एन्जॉय करा आणि परत आल्यावर ऐकूयात की बच्चू सरांचं लाडकं नाव कुणी ठेवलं. रेडिओ ऑरेंज 91.9 FM, कुछ खट्टा कुछ मीठा. RJ श्री सोबत सुरू आहे जिंदगी कुछ खट्टी कुछ मीठी आणि तुम्ही ट्यून इन केलंय रेडिओ ऑरेंज 91.9 FM. माननीय आमदार बच्चू कडू सर आपल्या सोबत आहेत. सर, मला आणि आमच्या लिसनर्सना सगळ्यांना क्युरियोसिटी आहे की जे नाव अख्ख्या महाराष्ट्रात गाजते, आम्हाला एवढं लाडकं वाटतं, ते नाव नेमकं कसं पडलं? माझं नाव जसं ओमप्रकाश आहे. हो. कारण आमच्या आईनं सगळी मामाची इकडली नावं आणली. मामाची इकडे बच्चू भाऊ एक मोठा माणूस होता, भैया साहेब होते. आईला वाटलं आपल्या माहेरची नाव इकडे न्यायची आणि मग तिची आठवण म्हणून मला नाव बच्चू ठेवलं. पण सर, ते सगळ्या महाराष्ट्राला आणि सगळ्या भारताला जवळपास आपलंसं वाटतंय, म्हणजे घरातलंच आहे कोणीतरी, असा आपलेपणा त्यात दिसतोय. मग सर, राजकारणाला धरून उद्देश काय होता नेमका? म्हणजे तुमच्यातला जो पारदर्शकपणा आहे यासाठी घरच्यांनी पण सपोर्ट केला का तसा? तर ठरवून तर मी काहीच केलं नाही. आमचं नेहमी ठरलं होतं की आपण सैनिकासारखं राहिलं पाहिजे. जहां से गोली आएंगी उधर से शुरू हो जाएंगे. आणि घरच्या लोकांचा मला खूप पाठिंबा होता, कार्यकर्ते पण चांगले मिळाले. आई तर मला खूप श्रावणबाळच्या कथा सांगायच्या आणि मी श्रावणबाळची कथा ऐकल्याशिवाय झोपायचं पण नाही. बापरे. आणि खूप आईचं खूप प्रेम होतं घरच्या लोकांचं, वडिलांचं. माझे आई अजूनही 2 पेशंट तिनं स्वतः सांभाळले घराच्या बाजूचे. त्यांनी आम्हाला भांडण टाकलं, अंदर केलं, गुन्हे दाखल केले. त्या पेशंटची शेवटची अवस्था माझ्या आईनं सगळी त्यांचा आंघोळ करण्यापासून सगळं केलं. तेव्हा आमचं छकडं होतं वडिलाकडे. ते छकडं सुद्धा रुग्णवाहिकेसारखं काम करायचं. मुळात घरात तो हा समाजसेवेचा थोडासा आम्हाला हे होतंच, परंतु त्याचाही मला हे सगळं फायदा झाला. समाजसेवेचे अध्याय तर सुरू झाले होते, पण अडथळे पण खूप आले असतील. पण अकोलेकर, जेव्हा एका मित्राला मुंबईला हॉस्पिटलला ऍडमिट करायचं होतं आणि काहीही माहिती नाही, अशा परिस्थितीत आपल्या अकोल्याच्या स्टेशनवर बच्चू सरांना पकडलं. आणि नेमकं काय घडलं थोड्याच वेळात ऐकवतो. रेडिओ ऑरेंज 91.9 FM, कुछ खट्टा कुछ मीठा. रेडिओ ऑरेंज 91.9 FM वरती तुम्ही ऐकताय जिंदगी कुछ खट्टी कुछ मीठी, RJ श्री सोबत. माननीय आमदार बच्चू कडू सर आज आपल्या सोबत आहेत. सरांच्या पारदर्शकपणाबद्दल आपण आता ऐकलं. सर, सुरुवातीच्या काळात खूप जास्त प्रॉब्लेम आले असतील, पण सर मला एक किस्सा आठवतो की तुम्ही तुमच्या एका मित्राला ऍडमिट करण्यासाठी मुंबईला घेऊन गेला होता आणि खिशात दमडी नव्हती आणि काहीही कल्पना नव्हती. तो नेमका किस्सा काय सर? 11वीचा दरम्यानचा काळ होता आणि खेळता खेळता त्याला उलटी झाली रक्ताची आणि आम्ही तसंच त्याला उचलून दवाखान्यात नेले. डॉक्टर म्हणत होती ही मोठी बिमारी आहे, तुम्ही अमरावतीला घेऊन जा. दुसऱ्या दिवशी आम्ही अमरावतीला घेऊन गेलो आणि अमरावतीला डॉक्टर सांगितलेला मुंबईला न्यायचं आहे. मुंबईला हे सगळी आमच्यासाठी सगळं नवीनच होतं एक. आणि ते मुंबईला कसं जायचं आहे, ट्रेन जातं का, ST जातं का, काहीच माहीत नाही. आणलो आणि अमरावतीच पाहिली नव्हती, मोठ्या मुश्किलनं म्हणजे कमी हे होतं. तर ते आम्ही त्याच्याजवळ पैसे काहीच नव्हते. आम्ही न जिंकणारी टीम होती आमची, प्रसिद्ध होती, कहीं भी जाएंगे तो हार के आएंगे. तर असं एकंदरीत चित्र होतं. पण शिरसगाव बंडच्या अनाशीच आम्ही प्रॉम्प्लेट वाचली आणि गुन्हाले आता आपल्याला मुंबईला न्यायचं आहे. सगळ्यांना ठरवलं, चांगली प्रॅक्टिस केली आणि आम्ही सेमीफायनल मारलं. बापरे. सेमीफायनलला आम्हाला 1500 रुपये, 1500 रुपये असे भेटले त्यावेळेस. म्हणजे त्यावेळेस आईनं मला 2 क्विंटलचे त्यावेळेस असे पैसे विकून त्याच्यातले पैसे दिले आणि मी रेल्वेनं निघालो.
आणि रेल्वेत आम्ही सांगितलं विदाऊट तिकीट जायचं. मला अकोल्याला पकडलं, त्याच अकोल्याला इथं. अरे बापरे. आणि मग ते गाडी चुकली, तर मग दुसऱ्या ट्रेननं गेलोय. असं 3 दिवस लागले मुंबईला जायला. हो. कारण गाडी एकदा चुकली कारण मग काहीच चारा नाही ना. आणि मग इगतपुरीला पकडलं. मग आम्ही ते धर्मशाळेत गेलो. धर्मशाळेतलं माझे फाट केले सगळे, बेकार झालेले काळे कपडे. हे पाहून तो आम्हाला जागाच देत नव्हता. मग परेडच्या मैदानावर झोपलो. ते 2-3 हजार रुपये माझ्या खिशात होते, ते धरून आम्ही झोपलो. आणि सकाळी ते सार्वजनिक शौचालयावर मस्त 25 पैशात सार्वजनिक त्याच्यात आंघोळ बिंघोळ केली. दवाखान्यात गेलं, भरती करून घेतलं आणि मग पैशासाठी एकंदरीत काम अडलं. आणि मग अशा वेळेस आम्हाला 1 महिना थांबा लागले. पण ते 1 महिना आम्ही खूप, म्हणजे तेव्हा आताचे पत्र मला आठवतं आणि डोळ्यात पाणी राहायचं. वजन भरत नाही म्हणून खिशात दगड ठेवून रक्तदान करणारा नेता आहे का कुणी अकोलेकर? विचार करा. आणि एकांतात आमदार साहेब काय करतात, त्यांचे छंद काय आणि कोणता नाना पाटेकरचा डायलॉग त्यांना आवडतो, परत आल्यावर ऐकवतो ना. रेडिओ ऑरेंज 91.9 FM, कुछ खट्टा कुछ मीठा. तुम्ही ट्यून इन केलंय रेडिओ ऑरेंज 91.9 FM आणि शो सुरू आहे जिंदगी कुछ खट्टी कुछ मिठी. मी तुमचा आरजे श्री आणि आज आपल्या सोबत आहेत माननीय आमदार बच्चू कडू सर. एवढं बिझी शेड्यूल असते सर, म्हणजे नेहमी दौरे असतात, कधी शेतकऱ्यांसाठी, कधी कोणतं आंदोलन. पण माणूस म्हटल्यावर थोडासा टाइम तरी स्वतःसाठी लागते. गाणी ऐकता, मूवी बघता, एखादा आवडतं काय असेल तर? तसं तर पिक्चर पाहणं जास्त आवडतं, नाना पाटेकरचे वगैरे. अरे वा सर, तुमचा आवडीचा डायलॉग वगैरे कुठला? नाना पाटेकरचा तो कुठला पिक्चरचं नाव नाही आठवत, पण डायलॉग हा. आवडतं. आई असतं आणि तिचा एक मुलगा असतं. त्या आईवर ते गुंडे लोक अत्याचार करत असतं. बरोबर. आणि तो पोरगा लहान, तो नाना पाटेकर जो जाते, तो म्हणतोय वाचवा वाचवा. तो नाना पाटेकर हसतं, मैं नहीं बचाऊंगा, मैं कब तक बचाऊंगा. तेव्हा तो नाना पाटेकर सांगते उठा पत्थर और मार दे. आठवते सर, क्रांतीवीर मधला आहे. काय ऐकवले गर, तुम्हाला आठवलं का? चला ऐकवतो मग. वरना बुआ उसे मार डालेगी. देख छोटू, आदमी एक बार किसी की मदद का मोहताज बन जाता है ना, जिंदगी भर इसी तरह गिड़गिड़ाता रहता है. तेरी माँ है, खुद बचा ले. मैं तो इतना छोटा हूँ, मैं क्या कर सकता हूँ? क्या कर सकता हूँ मतलब? रास्ते पर बिजली के बल्ब तोड़े कि नहीं? हाँ तोड़े हैं. तो फिर सोचता क्या है? वहाँ से एक पत्थर उठा और उस चुड़ैल के सर को बिजली का बल्ब समझकर तोड़ दे. हमेशा के लिए झंझट खत्म. चल. असंच मी पेट्रोल पंपावर केलं होतं एकदा. मला पेट्रोल द्यायचे नाही, त्यामुळे पत्रशीदार चिठ्ठी म्हटलं गोटा मारतोय, पेट्रोल द्यायचं. पण मग सर, कुठल्या मूवीने तुम्ही इन्स्पायर होता का? इन्स्पिरेशन म्हणून बघता तुम्ही या सगळ्या मनोरंजन नगरीकडे? काय झालंय का, मदत करणंच आता आमची आवड झालेली आहे. बरोबर. धावून जाणं, एखाद्या कठीण प्रसंगात मुद्दामून असं उभं राहणं, असंच गेला आणि आला आणि वापस गेला असं आवडत नाही. तोही सोक्षमोक्षच लावायचा. हा, ते जर त्याचा निकाल लागला नाही तर त्याला असं वाटतं. मी एका अधिकारी होता आता बागडी, बरोबर, समाज कल्याणचा, आणि मी गेलो ना, म्हणजे आम्ही मंत्रालयात मारल्यानंतरची गोष्ट सांगतोय. तर मी त्या बागडीला म्हटलं, तो सचिव होता, सामाजिक न्याय सचिव, माझं काम होतं अपंगाचं, त्याला म्हटलं तर तू उभा राहिला, और क्या बोले, 2-2 बोट घेऊन, और क्या आहे बापरे असं बोट. मी म्हटलं तुझ्या भाजीपाला बेचणे आहे इथं, तुझा पब्लिक सर्वंटच ना तू, बरोबर, तू लोकांचा नोकर आहे ना, तुझी व्याख्या एवढीच आहे. आणि मग खूप दाटला, पण मला समाधानच वाटलं नाही. यांना खूप आपल्यासोबत वाईट वागला, लोकांसोबत कसं वागत असत. पुन्हा गेलोय, पुन्हा दम भरला. शांती म्हणाले, जेथपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत भांडाची आमची भरपूर इच्छा असते. नाही सर, तुम्ही लोकांच्या भल्यासाठीच भांडता, आंदोलनं करता. तर अकोलेकर सरांच्या आंदोलनाचा जर आपण आढावा घेतला ना, तर एक मजेदार गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे आंदोलनाची नावं. आणि ही नावं कशी ठरतात ऐकूया थोड्याच वेळात. तुम्ही ऐकत रहा रेडिओ ऑरेंज 91.9 FM, कुछ खट्टा कुछ मीठा. रेडिओ ऑरेंज 91.9 FM, तुम्ही ट्यून इन केलंय अकोलेकर आणि शो सुरू आहे जिंदगी कुछ खट्टी कुछ मिठी. तुमचा आचार्य श्री, जो असणार दुपारी 1 से 3. आणि आज आपल्या सोबत आहेत माननीय आमदार बच्चू कडू सर. सर, तुम्ही एवढी आंदोलनं केलीत, जनतेचा त्यामध्ये एवढा सक्रिय सहभाग असतो आणि तुम्ही सोक्षमोक्ष लावल्याशिवाय राहत नाही. पण तुमच्या आंदोलनामध्ये एक मजेदार गोष्ट असते सर, ती म्हणजे आंदोलनाचं टायटल, नाव. म्हणजे आता एक लिस्टच आहे माझ्याकडे. म्हणजे बघा ना, उलटे लटकून आंदोलन झालं, दारूच्या दुकानासमोर तुम्ही दूध वाटप केलं, अधिकारी खुर्ची लिलाव आंदोलन झालं, टेंबा आंदोलन झालं, शोले आंदोलन झालं, अर्धदफन आंदोलन, ठिय्या आंदोलन आणि सगळ्यात शेवटी ते चाऊमेव आंदोलन. म्हणजे ही नावं एकदम अशी मजेदार असतात. याबद्दल काही सांगा ना.
नाही काय लोकांमध्ये गेलो ना तर ह्याच्याला सगळं जे गुरु चला कोणी असेल ना जे काही असेल ते लोक आहे. बरोबर. तुम्ही सामान्य लोकांपर्यंत शेवटच्या लोकांपर्यंत राहिले त्याच्या टचमध्ये राहिले संपर्क राहिले काय ही त्याची गंगोत्री आहे. कसं आहे आणि तिथे गेलो ना हे सगळं. आता मी एकदा काय झालं होतं चक्का जाम आंदोलन सुरू होतं शेतकऱ्यांचं. बरोबर. मी त्यांना म्हटलं कोणाचा चक्का जाम केला? हा. शेतकऱ्याचाच केला ना तुम्ही? हो. मंत्र्याचा केला का? नाही. अधिकाऱ्याचा केला का? नाही. आमदाराचा केला का? नाही. नाही. आणि तो करू शकत नाही. हा. मंत्री जर आला तर ते मोठे ताफा येईल आणि फेकून देईल. बरोबर. आणि मग काय करते म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे? मग मी म्हटलं आपण डायरेक्ट आमदार मंत्र्याच्या घरावर जाऊ ना. त्याचं घरच पाडूस आलेलं आहे. आणि आम्ही खरोखरच घरावर गेलो. आणि ही जी आहे ना असं आता चाऊम्याऊ हा. तर ते आम्हाला शिक्षक लोक आम्हाला ते लावायचे ना. म्हणलं उसका आंदोलन उनको देंगे ना. तर असं जे आहे जसं शोले पिक्चर पाहिला. हा. शोले पिक्चर मध्ये धर्मेंद्र बसंतीसाठी गेला तर म्हणलं आपण शेतकऱ्यासाठी जाऊ. आणि हा सर तुम्ही ते गुजरातमध्ये जाणार होतात आंदोलनासाठी आणि त्यांनी तुम्हाला परत महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आणून सोडलं होतं. आम्ही छत्रपतीचे भक्त आहे तो क्या त्यांनी गावा आपण गुजरात में गए तो क्या हुआ हम ऐसे थोडे वापस आने वाले. आम्ही त्यांना चुना लावून हातावर तुरी देऊनच वापस आलो. हा हा. त्यांना सांगितलं हे महाराष्ट्र की धरती आहे हा हा. खाली हात नाही वापस आने वाले. म्हणजे गुजरात असो वा महाराष्ट्र भाऊंचा एकच नारा अन्यायाविरुद्ध यूं ही चला चल राही. यूं ही चला चल रही, यूं ही चला चल रही, कितनी हसीन है ये दुनिया तो हसीन ही है, बस देखने वालों की आंखें होनी चाहिए. स्वदेश मूवी मधलं AR रहमानच्या आवाजातले हे गाणे एन्जॉय करा. थोड्याच वेळात येतो आणि आल्यानंतर काय आहे आमदार साहेबांचा आपल्या अकोल्याच्या युथ साठी सक्सेस मंत्र ऐकूया. रेडिओ ऑरेंज 91.9 FM वर कुछ खट्टा कुछ मीठा. रविवारची दुपार आणि अकोले करो का प्यार आणि सोबत डॅशिंग आमदार. अरे बापरे इथं कविता बनली. रेडिओ ऑरेंज 91.9 FM वर तुम्ही ऐकताय जिंदगी कुछ खट्टी कुछ मीठी आणि मी आहे तुमचा RJ श्री. आमदार बच्चू कडू सर आज आपल्या सोबत आहेत. सर आजची जी अकोल्याची परिस्थिती आहे जे तुम्ही आंदोलन केलं शेतकऱ्यांसाठी आणि जवळपास 1.5-2 तासात तुम्ही तो निधी शेतकऱ्यांना मिळवून दिला. एक दुसऱ्या मतदारसंघातला आमदार येऊन अकोल्यात हे करून जातो याची गरज का पडली असावी सर? नाही सगळ्याच इकडे आहे. काल आम्ही सोलापूरला गेलो तिकडे पण हे झालं आहे. काय झालंय का लोकप्रतिनिधी निवडून यासाठी खूप सोपं झालं. जात लावली तर निवडून येतं, धर्म सांगितलं तर निवडून येतं, बरोबर. झेंडे लावले निवडून येतं, बरोबर. आणि लाटीत निवडून येणारे लोक आहे. बरोबर. म्हणजे ही लोकशाहीला सगळ्यात मोठी काळीमा आहे. म्हणजे हा सगळ्यात घात आहे ना. काम न करायची गरजच नाही. तुम्ही सांगा तुमच्या वडिलांना तुम्हाला व्यवस्था करून दिली पेपर बाबू घरीच येईन अभ्यास करू नको. कशाला अभ्यास करणं? बरोबर आहे. तुम्हाला सवय तशीच लागलेली आहे. तसंच लोकप्रिय झालं आहे ना मोदी. मोदीच्या नावानं इकडे निवडून देत असं धर्माच्या नावानं तर मग काम कशाला करायचं? कशाला? आज तुम्ही सांगा थोडंसं आंदोलन भरकटलं असतं आणि एखाद्या PSI नं ज्यानं जे शडकेनं केलंय ते जर थोडं भरकटलं असतं तर आज तिथं मोठं हे पण झालं असतं. बरोबर. एखादा प्रसंग घडला असता. बरोबर. आमच्यावर गुन्हे दाखल झाले असते. आम्ही ते तामाने वगळले. आम्हाला महत्वाचं होतं त्या शेतकऱ्याचं आत्महत्या थांबली पाहिजे. बरोबर. त्याला त्याच्या हक्काचे पैसे भेटले पाहिजे. हो. आणि म्हणून ही जी आहे ना मला हे वाटतं का मला निवडून यासाठी हे करायचे नाही आहे पण मला ज्यासाठी लोकांनी निवडून दिलं तो मी कसं सोडणार आहे? बरोबर. ही लोकप्रतिनिधीमध्ये भावना राहिली नाही. ती संपत गेलेली आहे. आणि लोकांमध्ये याच्यात लोक सुद्धा तेवढेच दोषी आहे. त्यांनी जात पात धर्म पंथ पैसा पाहून निवडून देऊ नये. त्याचं काम पाहून जातीनं एकटा मुसलमान जरी असेल आणि संख्या जरी हिंदूची जास्त असेल आणि काम करणारा जरी असेल त्यांना मुसलमानाला मत मारलं पाहिजे. मुसलमान जास्त असेल आणि हिंदू काम करणारा असेल तर त्यांना हिंदूला पण मत मारलं पाहिजे. काम हा बेस जेथपर्यंत येत नाही जे बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं लोकांसाठी निवडून दिलेला लोक. आता असं राहिलं नाही. पक्ष कार्यकर्त्यानं पक्षाच्या हितासाठी पक्षाच्या कार्यकर्त्याचं भलवण्यासाठी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार आहे. या परिस्थितीचा आपण विचार करायला हवा अकोलेकर. पण आता वेळ झालीये तुम्हाला बॅक टू बॅक गाणे ऐकवायची. तुम्ही कुठेच नका जाऊ कारण की या म्युझिकल जर्नीचा लास्ट स्टॉप अभी बाकी है मेरे दोस्त. रेडिओ ऑरेंज 91.9 FM वर कुछ खट्टा कुछ मीठा. रेडिओ ऑरेंज 91.9 FM तुम्ही ट्यून इन केलंय आणि शो सुरू आहे जिंदगी कुछ खट्टी कुछ मीठी. आज आपल्यासोबत आहेत माननीय आमदार बच्चू कडू सर. सर जसं की माझ्या शोचं नावच आहे जिंदगी कुछ खट्टी
कुछ मिठी. तर तुमच्या आयुष्यातलं एक खट्टा मिठा मुमेंट आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. काही गोष्टी आहे ना, माणूस उघडपणे बोलू शकत नाही, पण आयुष्यात कधी ना काही चुकत असतं. त्या काही चुका माझ्याकडून घडल्या, होऊ शकते, होते पण काही आपले लोक जेव्हा फक्त पदासाठी सोडून जातात ना, तर मला तेव्हा दुःख होतं का आपण तर फक्त काम करण्यासाठीच निर्माण झालं. मला मंत्रिपद घेता आलं असतं ना, हो सर. मला पण मिळवता आलं असतं, पण नाकारले आम्ही, नाही त्याच्यात पडलो. दुसरं आनंदाची गोष्ट तर माझं जेव्हा लग्न झालंय त्या दिवशी मी 2 ऑक्टोबर गांधीला लग्न केलं आणि मला खूप एक भीती पण होती. भीती अशी होती का सगळी मंडळी अशी म्हणायची का 12 मास आहे, 2 ऑक्टोबरला जर लग्न केलं तर ते 4 महिन्यात नवरा बायको दोघे मरतात. बापरे. तर म्हणून ते तारीख या तिथीला करू नका, पण माझा आग्रह होता मी करेल, आता मुद्दा म्हणून याच तारखेला करेल, मला पाहूनच घ्यायचं एकदा. ही एक भीती होती. आणि दुसरा एक मोठा आनंद असा होता का मी त्या 250 अपंग बांधव होते, जे मी सभापती झालो आणि त्यांनी मला सायकल मागितली, पण मी सायकल देऊ शकलो नाही. मी ठरवलं का आपण याला सायकल द्यायची. मी प्रस्ताव तयार केला, मुंबईला घेऊन गेलो, 8-9 महिन्यानं उत्तर आली. 250 सायकलापैकी एकच सायकल मंजूर. 250 सायकली वाटल्या. ओके. आणि मी माझ्या वडिलाचा FD पण मोडला होता तेव्हा. हा. घोड्यावर बसलो नाही. का बरं घोड्यावर बसायचं आणि कशाची मौज करायची. शाळेत जाऊन घोड्यावर बसायची हौस पूर्ण झाली होती सर. तसं म्हणता येईल. हा, बरोबर. आणि लग्नाच्या दिवशी जेव्हा आम्ही मंगलाष्ट म्हटलंय आणि मंगलाष्टसोबत आम्ही राष्ट्रगीत म्हणून लग्न करायचं. हो. आणि एकमेकाच्या गळ्यात हार न टाकता तिरंगा द्यायचा. आता जेव्हा जे 250 अपंगांना तालुक्यात 40 वर्षापासून सायकली नव्हत्या, तेव्हा आम्ही त्यांना दिल्या ना, आणि तेव्हा हात त्यांनी मारला, त्यांच्या डोळ्यात आसू होते आणि ते माझ्या लग्नापेक्षा जास्त आनंद देणारे होते. खरं आहे सर. तो क्षणच अकोलेकर जनतेच्या डोळ्यासमोर उभा राहिला असेल आता. तर जाता जाता शेवटचा प्रश्न की अकोल्याचे युथ जे राजकारणात येऊ इच्छितात त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? पहिले तर प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे, कुठलीही अपेक्षा ठेवायची नाही, होल्डिंगबाजी बंद केली पाहिजे. ओके. आणि एक काम कमी केलं तरी चालेल, पण ते खूप निष्ठेनं आणि प्रामाणिकतेनं केलं पाहिजे. अच्छा. आणि एवढं जरी केलं ना तर मला वाटतं कोणाचीच गरज पडत नाही. बच्चू कडू सारखे हजारो आमदार निर्माण होऊ शकतं आणि पैशाची ताकद न लावतं. थँक्यू सो मच सर, तुम्ही एवढा वेळ काढलात आणि अकोलेकर जनतेकडनं आणि रेडिओ ऑरेंज कडनं तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि अकोला, जब कोई अच्छा काम करता है तो खुदा तो उसके आसपास होता ही तू है. न जाने आस पास है खुदा, तू न जाने आस पास है खुदा. राहत फतेह अली की प्यारे से गाने के साथ आपको छोड़ के जाता हूँ. अगले हफ्ते आऊंगा फिर से किसी खास के साथ. आपको आज का मेरा शो कैसे लगा मुझे जरूर बताइए. इनबॉक्स कीजिए मुझे फेसबुक पर. मेरा फेसबुक प्रोफाइल है RJSHREE यानी कि RJ श्री. और सुनते रहिए रेडियो ऑरेंज 91.9 FM. कुछ खट्टा कुछ मीठा.